खबर भंडारा से है, जहां पर जिले में जल जीवन मिशन में काम चल रहा है, लेकिन कुछ महीनों से फंड नहीं मिलने के कारण ठेकेदार ने फंड मिलने तक काम न करने का फैसला किया है। जल जीवन मिशन के सभी ठेकेदारों ने काम बंद करने पर नोटिस दिया है। जल जीवन मिशन निधि सरकार ने ठेकेदार को देना चाहिए, तभी काम चालू करेगा, ऐसा ठेकेदारों का कहना है। महाराष्ट्र में जल जीवन मिशन का काम चल रहा है। फंडिंग में सरकार की कंजूसी के कारण ठेकेदारों का भुगतान बकाया होने की नौबत आ गई है। जल जीवन मिशनच्या अनुषंगाने आपण आज या ठिकाणी पत्र द्यायला आले की काय समस्या तुमच्या काय आहेत, नेमक्या काय मागण्या आहेत? नमस्कार, आम्ही सर्व कंत्राटदाराच्या वतीनं बोलतोय। आमच्या मुख्य मागण्या तर अशा आहेत की आमचे अनेक दिवसापासून कंत्राटदारांचे देयके डिपार्टमेंटने अदा न केल्यामुळे स्वाभाविक आहे की सर्व कंत्राटदार सर्व जनतेला पाणी प्यावं म्हणून आपल्या घरचे पैसे लावून किंवा विविध मार्गाने पैशाची उपलब्धता करून सर्व कंत्राटदारांनी भंडारा जिल्ह्यातील जल जीवन मिशनचे अंशतः नव्हे तर भरपूर कामं पूर्ण केलेली आहे। परंतु मागील 1 वर्षापासून जल जीवन मिशननी कुठलाही पैसा कंत्राटदाराला अदा न केल्यामुळे यांना आर्थिक विवंचनेतून जावं लागतं आणि त्याच्या व्यतिरिक्त शासनातर्फे मुदतवाढ देताना कामाला मुदतवाढ दिलीच, पण कामाला मुदतवाढ देताना त्यांनी शुल्क आकारलेलं आहे। एक तर दंड आकारला, म्हणजे एक तर पैसे दिलेले आहे कंत्राटदारांचे, अधिक तुम्ही कंत्राटदारावर दंड आकारला। दंड आकारताना शासनाने हे बघितलं नाही की कंत्राटदारांनी स्वतःच्या पैशातनं एवढे कामं कंप्लीट केली। शासनाने एक प्रकारे पाहिलं तर या सर्व कंत्राटदाराची पाठ तुटायला पाहिजे होती, परंतु शासनाने दंड आकारून त्यांना अधिक आर्थिक भूर्दंड भोगास लावला आहे। अधिक मुद्दा असा आहे की कामं करताना असे विविध उपांगांची कामे असतात। समजा राष्ट्रीय महामार्ग त्याला करून तुम्हाला पाईप टाकायचं असेल किंवा तुम्हाला रस्त्याच्या कडेने पाईप लावायची असेल तर तुम्हाला तो संबंधित विभाग तुम्हाला पाईपलाईन टाकू देत नाही। तुम्हाला फॉरेस्टची अशी जागा आहे जिथून तुम्हाला कामं करावायची आहेत, पण तिथून तुम्हाला फॉरेस्टचे लोक मदत करत नाही। तुम्हाला समजा इलेक्ट्रिकची डिमांड असेल, आता कंत्राटदाराने काम केलं, डिमांड भरायची आहे, तिकडे संबंधित विभाग तुम्हाला डिमांड देत नाही। वर्ष झालं, आता आमच्याकडे कंत्राटदार बसला आहे, त्याला 1.5 वर्षाला डिमांड दिली नाही शासनाने, त्या कंत्राटदाराचा का दोष आहे? अधिक तुम्हाला असंही आहे की काही जागी गावातीलच स्थानिक लोकांचे आपसात झगडे आहे, म्हणे पाण्याची टाकी इथं असायला पाहिजे, कधी म्हणतात तिथं असायला पाहिजे, याच्यात कंत्राटदाराचा काहीही दोष नाही आहे। संबंधित ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या बाबतीमध्ये शहानिशा करून योग्य ते मार्गदर्शन आधीच करून घ्यायला पाहिजे काम सुरू करताना। परंतु ह्या काही ज्या तांत्रिक बाबी आहेत ह्या जुळवून न आल्यामुळं अशा विविध बाबींमुळं कामामध्ये विलंब झाला आहे। आता कामं करताना तुम्ही आमचे जे मजूर असतात त्यांचा इन्शुरन्स काढतो आपण, इन्शुरन्स स्वाभाविक आम्ही काढतो, पण आता कामं काही लोकांची कंप्लीट झाली पण त्याची कामं समजा रन झालं नाही आहे कार्यक्रम, अनेक बाबींमुळे समजा विद्युत पुरवठा असेल, शासकीय जे काही अडचणी त्याच्यामुळे काम अजून रन झालं नाही, अशा वेळेस कंत्राट तिथे मजूर काम नाही करून राहिली आहेत, परंतु इथं कामाला विलंब झाला आहे। असं असतानाही शासनाच्या क्लिष्ट त्या तुमच्या धोरणामुळं परत तुम्हाला तिथं त्या मजुरांचा विमा काढायचा आहे, जो की लाखाच्या घरात आहे। कामं जर करोडोची आहेत तर त्यांचा विमा पण लाखाच्या घरात आहे। हे अशा अनेक बाबींकडे शासनानं वेळीच लक्ष द्यावं आणि कंत्राटदारांना त्यांचे बिल देयके अदा करून त्यांना दिलासा द्यावा, एवढीच आमची मागणी। आपल्यावरती कारवाई व्हावी अशा पद्धतीच्या नोटीस आपल्याला मिळाल्या आहेत असं चर्चेतून आम्हाला कळालं, तर या अनुषंगाने आपली काय स्टेप आहे किंवा आपण काय या अनुषंगाने प्लॅन केलेला आहे? निश्चितच कंत्राटदारावर कारवाई करावी असं शासन पटकन धोरणात म्हणतं, परंतु शासन याची जमेची दुसरी बाजू बघत नाही की कंत्राटदारांनी एवढे आपल्याकडचे पैसे खर्च करून त्या गावात सुविधा उपलब्ध केली, या विषयाकडे शासनाचं लक्ष गेलेलं नाही। आम्ही एक विनंती करू, कारण की अधिकारी वर्गही तेही शेवटी मनुष्यच आहेत, जेव्हा माणसाचा दोष नाही आहे आणि विनाकारण जर त्याला दंड देत असेल तर अशा शासनास आम्ही मान्य करून घेणार नाही आणि त्याचा नक्कीच आम्ही नमस्कार, मी जल जीवन मिशनमध्येच कामं करत असून गेली उदाहरणार्थ पाईपलाईनची वितरण व्यवस्था, काही ठिकाणी जर समजा 1500 मीटर घेतली आहे ती 2200 मीटर लागत आहे, तरी 700 मीटर वाढल्यामुळे ते सुद्धा एस्टिमेट रिवाईज होत आहे। काही ठिकाणी हेच रिवाईजचे एस्टिमेट करोडच्या घरात गेल्याचे सुद्धा या भंडारा जिल्ह्यामध्ये निदर्शनास येत आहे। त्यामुळे हे रिवाईज एस्टिमेट आल्याशिवाय कंत्राटदार कामे करणार नाहीत। रिवाईज एस्टिमेटला मंजुरी आणणे हे सर्व विभागाचे कामं आहेत।
परंतु विभागाकडून सुद्धा शासन स्तरावर विलंब होत आहे आणि या विलंबाला जबाबदार शेवटी कंत्राटदार कसं राहील. त्यामुळे कंत्राटदारावर जी होत असलेली कारवाईची पत्र जे आहेत हे पत्र मागे घेण्यात यावी अशी कंत्राटदारांची आमची मुख्य मागणी आहे. कंत्राटदारांची मानसिकता बघू नये. अगोदरच देयक उशिरा मिळाल्याने मानसिकता खचलेली आहे. पुन्हा यांना काळ्या यादीत टाकू, तुम्ही आपल्या कामांचं खुलासा द्या, आमच्या पत्राचं खुलासे मागून पुन्हा अधिकच मानसिकता खराब करत आहेत. त्यामुळे असे दिलेले पत्र मागे घेऊन कंत्राटदारांचे भुगतान करावे आणि कंत्राटदारांना सर्वसंमतीने त्यांचे कामं करण्यास एकदा बिनादंड आकारणी मुदतवाढ द्यावी एवढीच कंत्राटदारांची मागणी आहे. भंडारा से धमपाल मेश्राम की रिपोर्ट, TV1 इंडिया न्यूज.